इस्रायल अमेरिकेनं युद्ध सुरू करून चूक केली. इराण विरोधात युद्ध इस्रायल अमेरिकेला महागात पडतंय. इराणच्या ताकदीचं इस्रायल अमेरिकेकडून चुकीचं आकलन. इराण आपल्या शत्रूंविरोधात सिक्रेट वेपनचा वापर करणार. इस्रायल अमेरिका आणि इराणमध्ये पेटलेल्या युद्धानं भीषण स्वरूप धारण केलंय. दोन्ही बाजूंनी मिसाईल आणि ड्रोनचे हल्ले केले जातात. सातत्यानं होत असलेल्या या हवाई माऱ्यामुळे आखाताचं रूपांतर रणभूमीतच झालं. अशातच इराणचं लष्कर IRGCने ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 4ची 23वी मोहीम तीव्र करण्याचा इशारा दिला. या ऑपरेशन अंतर्गत नेक्स्ट जनरेशनच्या मिसाईलचा वापर आणि लांब पल्ल्याच्या ड्रोनचा वापर केला जाणार आहे. इस्रायलमधील सैन्य ठिकाणं आणि आखातातील अमेरिकेच्या सैन्य ठिकाणांना टार्गेटवर ठेवलं जाईल. आखातात सातत्यानं सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे या युद्धानं गंभीर स्वरूप धारण केलं. आपल्या सैन्यानं केलेल्या हल्ल्यामुळे अमेरिकेचं सैन्य तळ आणि राजनैतिक ठिकाणांना लक्ष्य केल्याचा दावा इराणने केला. इराक आणि जॉर्डनमधील अमेरिकेच्या रडार आणि एअर डिफेन्स सिस्टीम या हल्ल्याच्या टप्प्यात आल्याची माहिती काही रिपोर्टमधून समोर आली आहे. अमेरिकेच्या एका थर्मल हाय अल्टिट्यूड एरिया डिफेन्स सिस्टीम म्हणजेच थाडला इराणने निशाणा बनवल्याची माहिती समोर आली आहे. इराक जवळच्या इरबिल आणि बगदादच्या परिसरातही ड्रोन दिसून आले. याचा अर्थ ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 4 हे केवळ इस्रायल पुरतं सीमित नाही, तर इथली सर्व क्षेत्र या टप्प्यात आल्याचं दिसून येत आहे. इराकच्या बसरामधील तेल साठ्याजवळ ड्रोनद्वारे हल्ले करण्यात आले. यासोबत बसरा एअरपोर्ट जवळचा परिसर स्फोटाच्या आवाजाने हादरून गेला. आखातात सुरू असलेले हे युद्ध आता सैन्य ठिकाणांपुरतंच मर्यादित राहिलेलं नसून आर्थिक ठिकाणं आणि तेल साठ्यांच्या ठिकाणांपर्यंत जाऊन पोहोचलंय. संपूर्ण मध्य पूर्व आखातासाठी हे युद्ध गंभीर होत चालल्याचं मानलं जात आहे. दुसरीकडे इराणची राजधानी तेहरानमधील स्थितीही तणावपूर्ण आहे. राजधानी तेहरानवर सातत्यानं अमेरिका आणि इस्रायलकडून मिसाईलचा वर्षाव होतोय. सोबतच इथल्या मेहराबाद एअरपोर्टलाही टार्गेट करण्यात आलंय. यामुळे इराणच्या सर्व शहरांमध्ये नागरिक रस्त्यावर उतरून अमेरिका आणि इस्रायलचा निषेध व्यक्त करतात. हे युद्ध केवळ सैन्याच्या मोर्चावरच नव्हे, तर मनोवैज्ञानिक आणि राजनैतिक स्तरावरही लढलं जात आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरही इराणने अमेरिका आणि इस्रायल विरोधात गंभीर आरोप केले. अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले केवळ सैन्य ठिकाणापुरते मर्यादित नसल्याचा आरोप इराणने केला. इराणच्या शहरांना आणि नागरी वस्त्यांना निशाणा बनवल्याचा आरोप इराणकडून केला जातोय. केवळ सैन्य ठिकाणांवरच नाही, तर रहिवाशी भागातही बॉम्बचा वर्षाव केला जात असल्याचा आरोप इराणकडून केला जातोय. इस्रायल आणि अमेरिकेच्या या हल्ल्यात आतापर्यंत 1332 नागरिकांचा मृत्यू झाला. यामध्ये महिला आणि लहान मुलांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचा दावा इराणने केला. 180 पेक्षा लहान मुलांचा मृत्यू झाल्याचं, तर 20 पेक्षा जास्त शाळा आणि 13 आरोग्य केंद्रांना टार्गेट केल्याचा दावा इराणने केला. The United States and Israeli regime continue their brutal and massive attack against Iran and the Iranian people unabashedly and without pause. These attacks are indiscriminate. They deliberately target civilians and civilian infrastructure across my country. The United States and Israel have demonstrated that they recognize no red line in committing their crimes. Iranian cities are being attacked indiscriminately. हे युद्ध जसजसं लांबत जाणार तसतसं भीषण होण्याची चिन्ह दिसू लागली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.